जे नगरपालिकानं जो आता निर्णय घेतलेला आहे, जे पाणी बाबा कपात करा निर्णय जे घेतलेला आहे त्याला सहमत आम्ही नाही. कारण ही निर्णय ही अगोदर घ्यायला पाहिजे होता थोडा. हे आता उन्हाळा नाही, ही पाणी टंचाईचा प्रश्न उन्हाळ्यात भरपूर जाणवणार आहे. ती आता जे आपले लोकप्रतिनिधी आमदार साहेब जे पाणी म्हणतात की बाबा आम्ही पाणी भरपूर आणतो किंवा काय करतो, पाणीदार आमदार म्हणून जे म्हणतात ती काय उपयोग आहे. पंढरपूर तालुक्याला आता एक दिवसाड पाणी असून सुद्धा ही एक दिवसाड पाणी फक्त 15 ते 20 मिनिटं येते. लोकांचे 4 घागरी भरस्तोर पाणी जातंय. ही सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही एक दिवसाड पाणी सोडताय, तुम्ही सोडा, त्याचं काही आम्हाला दुमत नाही. फक्त एक अर्धा ते पाऊण तास पाणी तुम्ही सोडा, ह्यावर आमचं प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जिथं नगरपालिकेचे नळ आहेत, बाजार मध्ये म्हणा, स्टेशन रोडला म्हणा किंवा इतर ठिकाणी, त्या नळाला बंद करायचा कॉक नाही. ती जवळजवळ हजारो लिटर पाणी वायपट जातोय. सगळ्यात महत्वाचा ही प्रश्न आहे. इथे तुम्ही आता काय म्हणते त्याला, मोरीला बोळा आणि दरवाजा रिकामा, हे असं काय तर पद्धत म्हणणं आहे. त्या पद्धतीने नगरपालिकेचा हाडगर्जीपणा चालू आहे. जिथं पाणी प्यायला नाही तिथं पाणी वायपट घालवते नगरपालिका. त्याच्याकडे बी लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही नगरपालिकेचं नियोजन व्यवस्थित नाही पाण्याच्या बाबतीत. मग आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही एक दिवसाड पाणी करा, त्याचं काय दुमत नाही. फक्त पाणी सोडलेलं बरा थोडं वेळ का अर्धा तास पाणी चालू ठेवा. आणि दुसरी गोष्ट ही जी वाया जाते ती पाणी तुम्ही अडवायचा प्रयत्न करा. आमदार साहेबांनी पंढरपुरा तालुक्यात व मंगळवेढा तालुक्यामध्ये लक्ष देऊन पाणी आता काल आमचे अध्यक्ष शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी काय म्हणले की हे पुण्यामधले धरणातलं पाणी आपल्या उजनी धरणात आणावं आणि ती पाणी आपल्या पंढरपूर व मंगळवेढा किंवा सांगोला आणि सोलापूरला पिण्यासाठी आणणं गरजेचं आहे. हे आमचं आमदार साहेबांकडे म्हणणं आहे. नाही, त्यांचा उद्योग भरपूर मोठा आहे. सगळ्यात महत्वाचं काय सांगू, आमदारांचा उद्योग त्यांचा महाग उद्योग लय मोठा आहे. त्यांनी जनतेचा पहिला विचार करावा, नंतर न बाकीचं बघावं, हे असं आमचं म्हणणं आहे. जे पंढरपूरच्या नागरिकांना पाण्याची गैरसोय होत आहे त्याला आपण आता पूर्णपणे जबाबदारी नगरपालिकावर पण ढकलू शकत नाही. धरणात जर पाणी नसेल तर धरणातूनच पाणी येत नसेल, धरणात पाण्याचा साठा नसेल तर नगरपालिका तर काय करू शकते याच्यावर. फक्त आता जर नगरपालिकांनी पंढरपूरकरांचा जर विचार केला, पंढरपूरकरांच्या नागरिकांचा, आणि एक दिवसाड जे पाणी चालू आहे ते रोज पाणी चालू ठेवलं तर भविष्यात म्हणण्यापेक्षा या 2 महिन्यानंतर कडक उन्हाळा जर चालू झाला, त्या उन्हाळ्यात पाण्याची गरज पंढरपूरच्या नागरिकांना भासणार. आणि त्या पाण्याची गरज भासल्यानंतर पाणी अक्षरशः पिण्याच्या पाण्याची पण सोय होणार नाही. यामुळे जे एक दिवसाड पाण्याची सोय केलेली आहे ती माझ्या मते तर ती सोय उत्तम आहे. आणि राहिला पाण्याचा जो साठा आहे, आता इथून पुढे धरणात पाणी, इथून पुढे निसर्गाने पाऊस येईल न येईल, धरणात पाण्याचा साठा होईल न होईल, त्या मोठ्या प्रमाणातल्या गोष्टी आहेत. आमदारांची भूमिका एकच पाहिजे आहे की ते काही जरी झालं तर पंढरपूर तालुक्याचे आमदार आहेत म्हणून नागरिकांना रोज पाणी यावे, ही त्यांची भूमिका असायला पाहिजे. आता आमदार कमी पडतात म्हणण्यापेक्षा आता मी तुम्हाला अगोदर पण बोललेले, धरणातल्या पाण्याचा विचार करून हे सगळे निर्णय घेतलेले जातात. आता सध्या गढूळ पाणी यायला लागलंय नळाला.
त्याच्यामुळे लोक आजारी पडायला लागले. सर्दी, खोकला, ताप हे आजार चालू झाले आहेत. नगरपालिका याला काही लक्ष देत नाही. कोणी काही समस्या घेऊन गेले तर नगरपालिका सार ढकल करते. अधिकाऱ्यांचं लक्ष नाही, आमदाराचं लक्ष नाही. आमदार तिकडच फिरकतात मंगळवेढ्यात, पंढरपुरात काही लक्ष देत नाही. पाणी प्रश्नावर आम्ही आंदोलन करू. ही नक्याच्या ढिसाळ कारभारामुळं ही वेळ आलेली आहे जनतेवर. यांनी पहिले 2 महिने 3 महिने आधी नियोजन करायला पाहिजे होतं. 1 दिवसाआड पाणी जर ह्याच्या आता एक 15 दिवसात ही चालेल, 1 दिवसाआड. त्याच्या पुढे 2 दिवसाआड बी होऊ शकल. त्याच्यामुळं पाणीदार आमदारांनी पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात पाणी आणावे आणि ते पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला यांना रोज सोडावे अशी मागणी आहे. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.